श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षितः। तस्माद् धर्मो न हन्तव्यो, मानो धर्मो हतो वधीत। याचा अर्थ असा, आपल्याद्वारे नष्ट केलेला धर्मच आपला नाश करत असतो आणि आपण रक्षण केलेला धर्मच आपलं रक्षण करत असतो. म्हणून आपण नष्ट केलेल्या धर्माद्वारे आपला नाश होऊ नये असं वाटत असेल तर आपणही धर्माचा नाश करू नये. सुखार्था सर्वभूतानां मतः सर्वा प्रवृत्तयः, सुखं च न विना धर्मात्, तस्मात् धर्मपरो भवेत्. केवळ मनुष्यच नव्हे तर संपूर्ण भूत प्राणीमात्रांच्या सर्व प्रवृत्ती ह्या सुखाकरिताच असतात. परंतु धर्माचरणाशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने धर्माचरणाविषयी तत्पर असावे. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः, नित्यं सन्निहितो मृत्युः, कर्तव्यो धर्म संग्रहः. शरीर अनित्य आहे, नाशवान आहे. धन संपत्ती वैभव देखील चिरकाल टिकणारे नाहीत. मृत्यू सर्वदा मनुष्याच्या समीपच राहतो. याकरिता मनुष्याने धर्माचा संग्रह करावा. धर्म कशाला म्हणतात? धर्माच्या काही व्याख्या. यतोऽभ्युदय निःश्रेयसिद्धी सधर्मः. अर्थ आहे, ज्यापासून इहलोकी अभ्युदय, अभ्युदय म्हणजे उत्कर्ष, आणि परलोकी निःश्रेयसिद्धी मिळू शकते त्याला धर्म असं म्हणतात. यह जगतः स्थिती कारणं प्राणिनां साक्षात् अभ्युदय निःश्रेयस हेतुः सधर्मः. आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात, जो जगाच्या स्थितीचे कारण आणि प्राण्यांच्या साक्षात उत्कर्षाचे व मोक्षाचे कारण असतो त्याला धर्म असे म्हणतात. धारणात धर्ममित्याहुः धर्मेण विधृताः प्रजा. ज्यापासून लोकांचे धारण केले जाते म्हणजेच पालन पोषण आणि रक्षण होते त्याला धर्म असं म्हणतात. कारण प्रजा या धर्माने धारण केल्या आहेत असे महाभारतकारांचं म्हणणं आहे. श्रूयतां धर्म सर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम्, आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत. महाभारतकार असे म्हणतात, आपणास ज्या गोष्टी प्रतिकूल म्हणजे न आवडणाऱ्या आहेत तशाच त्या इतरांना देखील वाटत असतात असे जाणून त्या न करणे हे धर्माचे सार सर्वस्व आहे. धृती क्षमा दमोस्तेयं शौचमिंद्रिय निग्रह, धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकम धर्मलक्षणम. ही 10 धर्माची लक्षणे आहेत. धृती म्हणजे धैर्य, क्षमा, दम अंतःकरणाचा निग्रह, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, शौच म्हणजे पवित्रता. ही पवित्रता 3 प्रकारची: मनाची पवित्रता, वाणीची पवित्रता आणि
शरीराची पवित्रता. तदनंतर पुढचं आहे इंद्रिय निग्रह. धी म्हणजे सद्बुद्धी, विद्या, सत्य आणि क्रोधाचा अभाव असणे ही धर्माची 10 लक्षणं आहेत. आणि ही 10 लक्षणं सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळतात. दिवसे नैव तत्कुर्यात् येन रात्रौ सुखं वसेत्. अष्टमासेन तत्कुर्यात् येन वर्षः सुखं वसेत्. पूर्वे वयसि तत्कुर्यात् येन वृद्धः सुखं वसेत्. यावज्जीवेन तत्कुर्यात् येन प्रेत्य सुखं वसेत्. अर्थ असा, मनुष्याने दिवसा ते कार्य करावे जेणेकरून रात्र सुखाने व्यतीत करता येईल. 8 महिने अशी कर्मे करावीत जेणेकरून पावसाळ्याचे 4 महिने सुखात काढता येतील. पूर्वावस्थेत म्हणजेच तारुण्यात ते कर्म करावं ज्या योगे म्हातारपण सुखात जाईल. आणि आयुष्यभर अशी कर्मे करावीत की मरणानंतर सुखात राहता येईल, म्हणजेच मृत्यूनंतर परमगती प्राप्त होईल. बाल्ये विद्यां निषेवेत यौवने दारसंग्रहं. वार्धक्ये मौनमातिष्ठेत सर्वदा धर्ममाचरेत. बालवयात विद्येची सेवा करावी, विद्या अध्ययन करावे, त्यायोगे पात्रता येते. तारुण्यात भार्येचा अर्थात पत्नीचा स्वीकार करावा आणि दोघांनी मिळून धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाचे संपादन करावे. वृद्धावस्थेमध्ये मौन धारण करावं आणि मौन धारण करून सर्वदा नामस्मरण करत धर्माचरण करावं. अर्थ आणि काम यांचा त्याग करून धर्माचरणाने मोक्ष प्राप्ती करून घ्यावी. सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियं. प्रियंच नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः. मनुस्मृतीमध्ये श्री मनु महाराज म्हणतात, नेहमी सत्य बोलले पाहिजे, पण ते सत्य भाषण श्रोत्यांच्या प्रिय असले पाहिजे. सत्य तर आहे, पण ऐकणाऱ्यास अप्रिय वाटत असेल तर असे बोलू नये. तसेच प्रिय आहे पण ते जर असत्य असेल तर असेही बोलू नये. हाच आपला सनातन धर्म आहे. सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः. सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितं. सत्यानेच पृथ्वीला धारण केले, सत्यानेच सूर्य प्रकाशला, सत्यानेच वारा वाहतो. सर्व काही सत्यामध्येच प्रतिष्ठित आहे. अश्वमेध सहस्रंच सत्यंच तुलया धृतम्. अश्वमेध सहस्राधी सत्यमेव विशिष्यते. 1000 अश्वमेध यज्ञाचे पुण्य आणि सत्य आचरण यांना तराजूच्या पारड्यात घालून जर तुलना केली तर अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षा सत्य आचरण श्रेष्ठ ठरते. चत्वारो धनदायादा धर्माग्नी नृपतस्कराः तेषां ज्येष्ठावमानेन त्रयः कुप्यन्ति बांधवाः. आपण जे धन मिळवितो त्या धनाला 4 बंधू आहेत: धर्म, अग्नी, राजा आणि चोर.
यामध्ये धर्म हा ज्येष्ठ बंधू आहे. जर त्याचा अपमान केला तर इतर 3 रागवतात. अर्थात धर्माचरणात द्रव्याचा सदव्यय न केल्यास अग्नी, राजा आणि चोर या 3 कारणांनी ते धन नष्ट होत असते. चला लक्ष्मीश्चला प्राणः चले जीवित मंदिरे चला चले च संसारे धर्म एको हि निश्चलः. या संसारामध्ये लक्ष्मी चंचल आहे, शरीरातील प्राण चंचल आहे. या चंचल स्वरूप संसारामध्ये एकच वस्तू निश्चल आहे आणि ती म्हणजे धर्म. अस्थिरं जीवितं लोके अस्थिरे धन यौवने अस्थिरा पुत्रदाराश्च धर्म कीर्तिर्द्वया स्थिरः. मृत्यूलोकामध्ये मनुष्य जीवन अस्थिर आहे, धन तारुण्यही अस्थिर आहे, तसेच पुत्र पत्नी हेही अस्थिरच. केवळ नित्य स्थिर असणाऱ्या 2च वस्तू, एक म्हणजे धर्म आणि दुसरी म्हणजे कीर्ती. नामूत्र हि सहायार्थं पिता माता च तिष्ठतः न पुत्रदारा न ज्ञातिर धर्मस्तिष्ठति केवलः. मनुस्मृतीमध्ये श्री मनु महाराज म्हणतात, परलोकी मदतीसाठी पिता, माता, पुत्र, पत्नी, ज्ञाती बांधव हे कोणीही उपयोगी पडू शकत नाही. परलोकीमध्ये सहाय्यक एकच आहे, तो म्हणजे धर्म. मृतं शरीरमुत्सृज्य काष्ठ लोष्ठ समं क्षितौ विमुखा बांधवा यान्ति धर्मस्तमनुवर्तते. मृत शरीराला काष्ठाप्रमाणे आणि मृत्तिकेप्रमाणे पृथ्वीवर टाकून आपले बंधू बांधव पाठीमोरे होतात, परंतु धर्म हा एकच असा आहे की तो आपल्या पाठीशी उभा राहतो. अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थंच चिंतयेत गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. बुद्धिमान मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने स्वतःला अजरामर समजून विद्या आणि धन यांचा संग्रह करावा, परंतु मृत्यू केश पकडून आपल्या शिरावर उभी आहे असा विचार करून धर्माचं आचरण करावं. कारण विद्यादान, द्रव्यदान ही धर्माचीच अंगे आहेत. म्हणून जोपर्यंत देहात जीव आहे तोपर्यंतच हे करता येते. धर्मार्थौ यः परित्यज्य स्यादिन्द्रिय वशानुगः श्रीप्राणधनदारेभ्यः क्षिप्रं स परिहीयते. जो मनुष्य धर्म आणि अर्थ यांचा त्याग करून इंद्रियासक्त होतो तो लवकरच ऐश्वर्य, प्राण, धन आणि स्त्री यांना मुक्तो. तद्भोजनं यद्विजभुक्तशेषं तत्सौहृदं यत्क्रियते परस्मिन् सा प्राज्ञता या न करोति पापं दंभं विना यः क्रियते सधर्मः. अर्थात ब्राह्मण भोजनानंतर शेष उरलेले जे भोजन आहे तेच खरे भोजन समजावे. तीच खरी सुहृदता आहे जी परक्यावर केली जाते. तीच खरी बुद्धिमत्ता आहे जी आपल्याला पापापासून परावृत्त करते. आणि तीच खरी धर्मक्रिया आहे जी दंभाविना केली जाते. वेदस्मृती सदाचारस स्वस्य च प्रियमात्मनः एतच्चतुर्विधं प्राहुस् साक्षात धर्मस्य लक्षणं.
वेद, स्मृती, सदाचार व आपल्या आत्म्याला प्रिय वाटणारी गोष्ट, या 4 गोष्टी म्हणजे साक्षात धर्माची लक्षणं आहेत. विष्णोरेकादशी गंगा तुलसी विप्रधेनवः असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी. गरुड पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे. भगवान विष्णू एकादशी व्रत, गंगा नदी, तुळशी, विप्र आणि गाय हे 6 पदार्थ मोक्षदायक आहेत म्हणून त्यांना पवित्र मानले जाते. विप्रा मंत्रः कुशावह्निस् तुलसी च खगेश्वर नैते निर्माल्यतां यान्ति योज्यमानः पुनः पुनः. गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे. हे खगेश्वरा, ब्राह्मण, मंत्र, कुश, अग्नी आणि तुळशी हे पुन्हा पुन्हा उपयोगात आणले तरी त्यांचं निर्माल्य होत नाही, कारण हे पवित्र मानले जातात. परदारान् परद्रव्यं परिवादं परस्य च परिहासं गुरोस्थाने चापल्यंच विवर्जयेत. परस्त्रीचा अभिलाष, परद्रव्याची अपेक्षा, परनिंदा आणि परिहास म्हणजे दुसऱ्याची थट्टा, तसेच श्रेष्ठांसमोर चंचलता, या 5 गोष्टींचा त्याग केला पाहिजे. परदारा परद्रव्य परद्रोह परांगमुखः गंगाब्रूते कदागत्य मामयं पावयिष्यति. जो मनुष्य परस्त्रीची अभिलाषा करत नाही, परद्रव्याची अभिलाषा करत नाही, परद्रोह करत नाही, परस्त्री, परद्रव्य आणि परद्रोह परांगमुख असा जो सदाचारी मनुष्य आहे, असा सदाचारी मनुष्य मला पवित्र करण्याकरता केव्हा येईल, अशी जगत पावनी गंगासुद्धा अशा सदाचारी मनुष्य भेटण्याविषयी अपेक्षा करते. ध्यान जले ज्ञान हृदे सर्व पाप भयापहे यस्नाति मानसे तीर्थे सयाती परमांगतीम. अर्थात आपल्या मनोरूपी तीर्थामध्ये ज्ञानरूपी सरोवराच्या ध्यानरूप सर्व पापहारी जलामध्ये जो स्नान करतो तोच परमगतीला प्राप्त होतो. यम माता पितरौ क्लेशं सहते संभवे नृणां न तस्य निष्कृते शक्या कर्तुं वर्षशतैरपि. मनुस्मृतीमध्ये श्री मनु महाराज म्हणतात, मनुष्याच्या जन्मप्रसंगी माता पिता जे क्लेश सहन करतात त्यांचा मोबदला 100 वर्षे सेवा करून सुद्धा फेडता येत नाही. यद्दुस्तरं यद्दुरापं यद्दुर्गम यच्च दुष्करम तत्सर्वं तपसा साध्यं तपोही दुरतिक्रमम. अर्थात या जगतामध्ये जे दुस्तर आहे, दुःखाने साध्य होण्यासारखे आहे, जेथे गमन करणे फार कठीण आहे, आणि जे दुष्कर आहे ते सर्व तपाने साध्य होते, कारण तपाचे उल्लंघन कोणीच करू शकत नाही. उर्वरित सुभाषिते श्रवण करूया पुढील भागामध्ये.